नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिंपल लिफ्टिंग मशीनच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. प्रॉब्लेम असा आहे, इन अ लिफ्टिंग मशीन whose velocity ratio is 40, a load of 2000 Newton was lifted by an effort of 160 Newton. गिवन लिहूया प्रॉब्लेम वाचत वाचत. बघा गिवन काय दिले, गिवन इन अ लिफ्टिंग मशीन whose velocity ratio is 40, VR इज इक्वल टू दिले 40. पुढे काय म्हटले, ए लोड ऑफ 2000 न्यूटन म्हणजे लोड दिलाय W 2000 न्यूटन वॉज लिफ्टेड बाय एन एफर्ट ऑफ म्हणजे एफर्ट दिलाय P 160 न्यूटन. सपोज द एफर्ट इज रिमूव्ड, जर एफर्ट जर काढून घेतला तर विल देअर बी अ रिव्हर्सल ऑफ द मशीन, म्हणजे मशीन रिव्हर्सिबल आहे का नॉन रिव्हर्सिबल आहे ते सांगायचं आपल्याला. आणि फाइंड ऑल्सो द फ्रिक्शनल लॉस ऑफ द मशीन म्हणजे लोड लॉस, फ्रिक्शनल लोड ऑफ द मशीन म्हणजे लोड लॉस्ट इन फ्रिक्शन हे आपल्याला फाइंड करायचं. तर आता टू फाइंड मध्ये लिहूया ते. टू फाइंड पहिल्यांदा काय करायचं आहे, मशीन रिव्हर्सिबल आहे का नॉन रिव्हर्सिबल, रिव्हर्सिबल ऑर किंवा रिव्हर्सिबिलिटी चेक करायची आपल्याला एक. मग त्यासाठी इफिशियन्सी काढावी लागेल आपल्याला. आणि सेकंड काय करायचं आहे, फ्रिक्शनल लोड म्हणजे WF काढायचं. ओके, आता यासाठी कोणते फॉर्म्युले यूज करायला लागतील बघा. फॉर्म्युले रिव्हर्सिबिलिटीसाठी इफिशियन्सी फाइंड करावी लागेल. इफिशियन्सी इज इक्वल टू काय असतं, MA डिवायडेड बाय VR इंटू 100. ओके, आता यातलं MA कसं काढायचं, त्यासाठी W आणि P दिलंय. MA इज इक्वल टू फॉर्म्युला असतो W डिवायडेड बाय P आणि VR आपल्याला दिले ऑलरेडी. मग त्यातनं MA निघेल ते इथं टाकलं की इफिशियन्सी निघते. इफिशियन्सी जर 50% पेक्षा जास्त आली तर मशीन इज रिव्हर्सिबल, नाही आली तर नॉन रिव्हर्सिबल. त्यानंतर WF इज इक्वल टू म्हणजे लोड लॉस्ट इन फ्रिक्शन इज इक्वल टू असतं आयडियल लोड मायनस ॲक्च्युअल लोड. ॲक्च्युअल लोड आपल्याला दिलाय W. आयडियल लोड कसा काढायचा, WI इज इक्वल टू P इंटू VR. P इंटू VR हा फॉर्म्युला यूज करायचा. WI निघेल तो इथं टाकला, WF निघेल. ओके, ते आपल्याला फाइंड करायचं. आता सोल्युशनमध्ये एक एक फाइंड करू. पहिल्यांदा MA काढू, नंतर इफिशियन्सी, रिव्हर्सिबल आहे का ते सांगू, नंतर WI काढू, नंतर WF. ओके, सोल्युशन. पहिल्यांदा MA इज इक्वल टू काय फॉर्म्युला, W डिवायडेड बाय P. W दिले आपल्याला 2000 डिवायडेड बाय P आहे 160. हे तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये पुट करा. 2000 डिवायडेड बाय 160, आन्सर येईल 12.5. याला काही युनिट नसते. सो MA इज इक्वल टू 12.5. आता MA आहे, VR आहे आपल्याकडे, त्यामुळे इफिशियन्सी निघेल इटा इज इक्वल टू MA डिवायडेड बाय VR इंटू 100. सो MA किती आहे 12.5 डिवायडेड बाय VR आपल्याला दिले 40 आणि इंटू 100. सो हे कॅल्शियममध्ये पुट करा, किती पर्सेंट येते बघा इफिशियन्सी इंटू 100, 31.25%. म्हणजे इफिशियन्सी 50% पेक्षा कमी आली, लेस दॅन 50%. देअरफॉर मशीन इज नॉन रिव्हर्सिबल. म्हणजे एफर्ट जर मूव्ह केला आपण, काय म्हणले, सपोज द एफर्ट इज रिमूव्ड विल देअर बी अ रिव्हर्सल ऑफ द मशीन, नो रिव्हर्सल. ओके, म्हणजे नॉन रिव्हर्सिबल मशीन आहे. हा पहिला आकडा झाला. आता सेकंड काय, WF आपल्याला फाइंड करायचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा WI. सो WI इज इक्वल टू P इंटू VR. P आपल्याला दिले 160 आणि VR दिले 40, म्हणजे किती येते 160 इंटू 40, 6400 न्यूटन एवढा आयडियल लोड आला. आता आपल्याला काढायचे WF इज इक्वल टू असतं WI मायनस W. WF किती आले 6400 मायनस W किती आहे 2000 दिले ॲक्च्युअल लोड, दॅट इज इक्वल टू WF इज इक्वल टू किती येते बघा
4400 4400 न्यूटन. ओके, हा आला लोड लॉस्ट इन फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनल लोड. ओके, अशा पद्धतीनं सिम्पल प्रॉब्लेम होता. MA काढून इफिशियन्सी रिव्हर्सिबल 50% कमी इफिशियन्सी आली, त्यामुळं नॉन रिव्हर्सिबल मशीन, आणि अशा पद्धतीने WF काढायचं. थँक्यू.